क्लिअर करून पहिल्या बॉलवर पहिला धमाका, या गोड दिवसाची सुरुवात पहिल्या बॉल या षटकाराने करून दाखवली, तो म्हणजे बॅट्समन योगेश. पहिलाच बॉल पहिलाच इथे मात्र स्वागत केले पांडुरंग. आणि आम्ही मात्र डोंगरनामा चषक म्हणजे राष्ट्रपती चषकचे चॅम्पियन म्हणून का निवडले गेले याचं चोख प्रत्युत्तर दिलं. पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा होता, त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर इथे मात्र देऊन टाकलं. यावेळेस सूर्य प्रकारचा इथे लॉफ्ट खेळायचा होता. वाईडिस लोंगॉफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव कंप्लीट केली. ज्या प्रकारे पहिला पटका मारला, पहिल्या बॉलर अटॅक चालवला बॅटिंग करत असताना योगेशने, त्या प्रकारे आमच्याकडे संयमगिरी हा खेळ सुद्धा आहे. असा एक चांगलासा प्रकारचा एक रन काढून हा एक प्रश्नचिन्हाचा उत्तर पुन्हा एकदा देऊन टाकलं योगेश बॅट्समन. स्ट्राईक एंडवर असेल आता. वैभवने अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, तोपर्यंत डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडी चूक झाली, त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये झाले आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या आकड्यावर. सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारची सुरुवात जी मात्र योगेश आणि वैभवने केले बॅटिंग करत असणार म्हणजे जुगरेवाडी संघाने. पांडुरंगवर अटॅक चढवलाय. यावेळेस सूर्य प्रकारचा पटका इथे खेळायचा होता. इथे पाव लगे शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चांगल्या प्रकारचा फॉलो थ्रो मध्ये व्यवस्थित बॉल कलेक्ट केला, तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 10 या आकड्यावर. अप्रतिम इथे बॅटिंग जी मात्र पाहायला भेटते. यावेळेस यॉर्कलेंड मध्ये सूर्य प्रकारचा इथे स्लॉगला आणि एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला होता. 2 क्षेत्ररक्षक फिल्डर मागे बॉल मागे धावत होते, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 12 या आकड्यावर. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल पांडुरंगचा, त्याच्या विरुद्ध खेळेल तो म्हणजेच योगेश. स्विजिटचा फटका रिव्हर्स अटॅक करायचा होता, सक्सेसफुल झाला आणि चेंडू निघून गेला. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनला क्लिअर करून येतोय हा चौकार. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एक क्लासिकल बॅटिंग जी मध्ये योगेश आणि वैभवच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. प्रथमतः बॉल जेव्हा फेस केला पांडुरंग या गोलंदाजाने, तेव्हा मात्र एक मोठा फटका जो मात्र योगेशच्या बॅट मधून पाहायला भेटला. त्यानंतर 1 धाव खर्च केली. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर चौथ्या बॉलवर 1 धाव खर्च केली. 5व्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या आणि 6व्या बॉलवर पुन्हा एकदा योगेशच्या बॅट मधून एक चौकार पाहायला भेटला. अशा रीतीने 16 धावा धावफलकात जोडल्या गेल्या. चांगल्या परिस्थितीमध्ये निघत सध्याच्या घडीला नेऊन ठेवले म्हणजे बॅटिंग करणारी टीम म्हणजे जुगरेवाडी संघाला, ते म्हणजे योगेश आणि वैभवने. सातत्याने चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते. आज सुद्धा या करंज स्पोर्ट चषक मध्ये दाखल झालेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न इथे मात्र जुगरेवाडी संघाचे 2 फलंदाज इथे करत आहात. क्रमांक 2 चे षटक मार्गस्थ असेल. मल्हारी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. पाहूया एका ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केला तो म्हणजे पांडुरंग. आता मात्र या 2 फलंदाजाला इथे बाद करावं लागेल. ही मनामध्ये भीती आहे, ती मनामधली भीती इथे कमी करावी लागेल. ह्या 2 फलंदाजांना इथे बाद करू, ते म्हणजेच गोलंदाजी करणारी टीम शीतगाव संघाला. यावेळेस इथे पाहूया टॉपेज लागला, ब्रश झाला, एक सिंगल कंप्लीट केली. तसेच सन्माननीय या कुडोली गावचे एक व्यक्तिमत्व म्हणजेच गजानन साबळे साहेब यांचं नुकताच या मंचावर आगमन झाले. मी त्यांना या करंज स्पोर्ट चषक कुडोलीकर यांच्या वतीने तुमचं या मंचावर सरचे स्वागत. तुम्ही इथे आलात, या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं धन्यवाद, आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या कडे. मल्हारीचा दुसरा बॉल असेल.
शॉर्ट बॉल यावेळेस बॅकफुटर जाऊन हुक करायचा होता, निश्चितच टप्पा पडला, त्यानंतर थोडी उचली घेतली बॉलने आणि हा बॉल जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि निश्चितच मल्हारीचा दुसरा बॉल हा येतो डॉट बॉल. पहिल्या बॉलवर एक धाव खर्च केली, त्यानंतर हा येणारा मल्हारीच्या माध्यमातून हा डॉट बॉल चांगल्या पद्धतीने आता सध्याच्या घडीला बॉलिंग करतोय. बॉलिंग अटॅक चांगल्या पद्धतीने करतोय. अप्रतिमरित्या हा बॉल फेस केला. यावेळेस पाहूया उंच हवेमध्ये चेंडूची उंची जास्त, अंतर कमी आणि झेल सुटला. संधी होती, झेल केला धरणीला दान. आणि आता योगेशची विकेट इथे महाग ठरू शकते. टर्निंग पॉइंट ठरला असता योगेशची विकेट. जी दडपण होती मनामध्ये ती कमी करायचा प्रयत्न जो मात्र मल्हारीने केला होता, पण साथ नक्कीच त्याला दिली नाही. म्हणजे क्षेत्ररक्षकाने योगेशला एक जीवनदान भेटले. पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी आता योगेशच्या माध्यमातून या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा करू शकतो. यावेळेस चांगल्या प्रकारचा बॉल, धीम्या गतीने बॉल टाकला. निश्चित योगेशला थांबवण्यामध्ये इथे सफल झाला. अप्रतिमरित्या गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय आणि चांगल्या पद्धतीने बॉल इथे फेस करतोय. म्हणजेच मल्हारीचा 5वा बॉल असेल, कशा प्रकारे योगेशच्या विरुद्ध टाकेल हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळेस सूर्यप्रकाशचा लॉफ्ट ड्राईव्ह केला सरच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावर क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू होईल फरार. सीमा रेषेपार येतोय हा योगेशच्या बॅट मधून आलेला चौकार. या चौकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 23-23 या आकड्यावर. पुन्हा एकदा मल्हारी आणि योगेश. यावेळेस शॉर्ट बॉल हुक केले, चेंडू निघेल 6 ऑफ द विकेट. चेंडू चाललाय 1 टप्पा 2 बॉल्स, चेंडू होईल फरार. सीमा रेषेपार येतोय हा चौकार. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच 27 या आकड्यावर. योगेशने आतापर्यंत 9 चेंडू फेस केले, म्हणजेच 9 चेंडू खेळला. 9 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा काढण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडली. आपली चोख कामगिरी केली. चांगल्या प्रकारची फलंदाजी सातत्याने तो झुगरेवाडी संघाला चांगल्या प्रकारचे योगदान देत असतो सातत्याने. आणि आज मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारची 30 दहशत या घेऊन या मैदानामध्ये म्हणजे करजफोड चषक कुडोलीकर यांच्या या स्पर्धेमध्ये दाखल झाले. आणि आता मात्र सुरुवात चांगल्या प्रकारे केली. वैभवने 3 चेंडू खेळला, 3 चेंडू मध्ये 4 धावा इथे काढल्यात. पण आता मात्र पाहावं लागेल येणारे अजूनही 3 चेंडू कशा प्रकारे, 3 ओव्हर कशा प्रकारे फेस करतील ते म्हणजे गोलंदाजी करणारी टीम शिदगाव टीम. 18 चेंडू अजून या इनिंग मधले असतील. 18 चेंडू मध्ये कुठपर्यंत धावा जमू शकतात. 27 धावा आहेत. आता मात्र थोडासा एक दडपण वाढले ते म्हणजे शिदगाव संघाला. योगेश आणि वैभव हे 2 फलंदाज अजूनही क्रीज सोडायचं नाव घेत नाहीयेत. खेळपट्टीवर चांगल्या प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला 2 फलंदाज करतायत. इथे पाहावं लागेल क्रमांक 3चं षटक मार्गस्थ आहे आणि भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असेल. भावेशचा पहिलाच बॉल इथे अतिशय चांगला अप्रतिमरित्या हा बॉल फेस केला. निश्चित हा बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. गुडलँड स्पॉट मध्ये टप्पा पडल्यानंतर थोडी उचली घेतली बॉलने आणि बॉल जाऊन विसरला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या प्रकारचा अप्रतिमरित्या चांगल्या पद्धतीने हा बॉल फेस केला. पहिलाच बॉल. यावेळेस सुरेख प्रकार पाहूया. पुन्हा एकदा संधी होती, संधी तर झालं नाही सोनं. अशा रीतीने हा दुसरा झेल इथे मात्र सुटला. तो म्हणजे शिदगाव करणारी टीम म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम शिदगाव संघाकडून चुका झाल्या, 2 चुका आणि त्या चुका कुठपर्यंत आता मागात पडू शकतात हे सुद्धा इथे पाहावं लागेल. योगेश आणि वैभव नावाचे 2 फलंदाज आहेत आणि आता मात्र सध्याच्या घडीला चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ असेल.
भावेश. यावेळेस सूर्यप्रकाशचा फटका खेळायचा होता, पाहूया थोडी मिसफील्ड झाली आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. पाहता पाहता एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29. लेग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा ऍड होते. 29 लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेस सूर्यप्रकाशचा पाहूया लॉफ्टेड करायचा होता, फटका थोडा फसला, मिस टायमिंग स्ट्रोक आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये व्यवस्थित चेंडू कव्हर केला आणि ह्या कॉटन बॉलची विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली तो म्हणजेच भावेशने. आणि बॅक टू द डगआउट वैभव. वैभव बॅक टू द डगआउट म्हणजे वैभवला इथे मात्र क्रीज सोडायला भाग पाडली ती म्हणजेच भावेशने. चांगल्या रीतीचा बॉल सध्याच्या गडीला फेस केला. तसंच या स्पर्धेमध्ये आता मात्र शुभ पाहुण्यांचं आगमन झालंय. भालचंद्र चौधरी, सन्माननीय भालचंद्र चौधरी यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे प्लीज. या स्पर्धेमध्ये दाखल झाले त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. अजून एक चेंडू शेष असेल या ओव्हर मधला. 13 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमवला. वैभव मात्र डगआउट मध्ये आलाय. पाहावं लागेल पुन्हा एकदा भावेश. यावेळेस बॅक पुढे जाऊन सूर्य एक प्रकारचा एक्स्ट्रा बॉलच्या डोक्यावर चेंडू फ्लाय केला होता, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या. आणि तसेच भालचंद्र भोईर यांच्या जोडीला आलेले प्रमुख अतिथी सन्माननीय मार्तंड वाघ यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. शुभ आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. प्रथम ओव्हरचा विचार केला क्रमांक 1चं षटक जे मात्र पांडुरंगाने हाताळलं तेव्हा मात्र 16 धावा खर्च केला होता. त्यानंतर क्रमांक 2चं षटक मल्हारीने फेस केलं, त्यानंतर 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर भावेश नावाचा गोलंदाज आला आणि निश्चितच त्यांनी मात्र फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. अशा रीतीने टीमच्या टोटल मध्ये धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 32 या आकड्यावर. एक गडी इथे बाद झालाय. वैभव नावाचा फलंदाजचा मैदानामधून खेळपट्टीच्या बाहेर फेकून दिला तो म्हणजेच भावेशने. आपल्या अकाउंट मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये व्यवस्थित चेंडू कलेक्ट केला. कॉटन बॉलची विकेट त्याच्या अकाउंट मध्ये कॅरी केली भावेश नावाच्या गोलंदाजाने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली, कारण एका ओव्हरचा स्पेल त्याने कंप्लीट केला. एका ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून एक विकेट आपल्या नावावर केली. म्हणजे भावेशने ज्या प्रकारची विकेट ज्या पद्धतीने केली, म्हणजे ज्या प्रकारची विकेट हवी होती ती विकेट जी मात्र आपल्या संघासाठी प्राप्त करून दिली आणि आपल्या संघाचं आणि आपल्या कर्णधाराचं कॅप्टनचा विश्वास जिंकला त्या मात्र विकेट घेऊन वैभवची. आणि आता मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा क्रमांक 4चं षटक मार्गस्थ असेल. क्रमांक 4चं षटक मार्गस्थ असेल. पांडुरंग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. पाहावं लागेल पांडुरंगाने पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. कोणती विकेट त्याने प्राप्त केली नाही आणि विशेष म्हणजे कोणताही नो बॉल किंवा कोणताही व्हाईट बॉल त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला भेटला नाही. आता मात्र पाहावं लागेल क्रमांक 4चं षटक मार्गस्थ आहे आणि पांडुरंग आणि त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजेच योगेश. चांगल्या प्रकारची फटकेबाजी या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. योगेश पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवर सज्ज असेल अटॅक करण्यासाठी. पांडुरंग पहिलाच बॉल इथे पाहूया सर बॅटने इथे लॉफ्ट आउट खेळून काढला आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू होईल फरार.
सीमा रेषे पार येतोय हा योगेशच्या बॅट मधून चौकार. पांडुरंगचं स्वागत केलं जसं पहिल्या ओव्हर मध्ये स्वागत केलं होतं योगेशने त्याच प्रकारे पुन्हा एकदा स्वागत केलं. यावेळेस उंची जास्त अंतर आहे कमी टिपला जाईल संपला योगेशचा खेळ. विकेटचा पतन धक्का लागतो दुसरा तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम जुगरेवाडीला. भूमिका निभावतोय. दिलीप न्यू बॅट्समन दाखल झाले मैदानामध्ये. सुरेख प्रकारचा फटका पावल ऑफ्टर ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि निश्चितच उंची जास्त अंतर कमी टिफला जाईल संपला मात्र खेळ. विकेटचा पतन धक्का लागतो तिसरा बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्राईक एंडवर बॅट्समन असेल दिलीप. नॉन स्ट्राईक एंडवर आताच नवीन दाखल झालेला बॅट्समन म्हणजेच विशाल. हॅट्रिकची संधी असेल पांडुरंगला. यावेळी सुरेख प्रकार लेफ्ट ड्राईव्ह केला पाहूया चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार येतोय मिड विकेट लोंगमला षटकार. दिलीप पुन्हा एकदा सज्ज असे पाहूया. उंच गेला चेंडू आकाशामध्ये आणि योग्य उंची योग्य अंतर चेंडू झाला चिव मंतर षटकार. जशा प्रकारे 2 विकेट आपल्या नाव केले होत्या म्हणजेच 2 चेंडू मध्ये 2 विकेट पांडुरंगानी त्याच प्रकारे 2 चेंडूवर 2 षटकार मात्र प्राप्त केले तर म्हणजेच बॅट्समन दिलीपने. चांगल्या प्रकारचा खेळ जुगरेवाडी संघाकडून सातत्याने पाहतो. राष्ट्रवादी चषक डोंगर नव्हेचं मात्र चॅम्पियन म्हणून जे संघ होता तो जुगरेवाडी संघ. बॅटिंग अटॅक बॉलिंग अटॅक दोन्ही प्रकारे चांगले आहे त्यांच्याकडे. यावेळेस सुरेख प्रकारचा फटका इथे पाहावा लागेल. ऑन ड्राईव्ह खेळलाय एक धाव कंप्लीट केली एका धावेच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 49 या आकड्यावर. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये 49 धावा. सध्याच्या घडीला चांगल्या अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजे जुगडेवाडी संघ. आता मात्र पाहावं लागेल येणारे अजूनही 6 चेंडू या इनिंग मधले असतील आणि कशा प्रकारे ते
खेळले जातील हे सुद्धा पाहावं लागेल. येणारी वेळ येणारे 6 चेंडू ठरवतील. 49 धावा सध्याच्या घडीला चांगल्या प्रकारचा एक टार्गेट सेट करायचा तो मानस केला होता आणि तशा प्रकारच्या अपेक्षा ज्या बाळगल्या होत्या त्या अपेक्षांना इथे मात्र सातत्यात आणण्याचं काम जे मात्र जुगरेवाडी टीम इथे करतोय. सध्याच्या घडीला योगेशने चांगली फटकेबाजी केली. 27 म्हणजे 27 धावांचं योगदान आपल्या संघाला त्याने दिलं आणि त्याच प्रकारची जिम्मेदारी आता मात्र दिलीपने घेतली. न्यू बॅट्समन दाखल झाला होता. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ त्याने केला. 3 चेंडूमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले आणि निश्चितच एक पुन्हा एकदा संयमगिरीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि स्ट्राईक रोटेट करण्यासाठी एक धाव इथे केली शेवटच्या बॉलवर आणि स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे मात्र तो खेळेल हे सुद्धा पाहावं लागेल. भीती असेल का स्ट्राईक घेऊन खेळलाय दिलीप नावाचा फलंदाज. क्रमांक 4-5 षटक मार्गस्थ आहे. दीपक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. दीपकचा पहिलाच बॉल यावेळेस चांगल्या पद्धतीने बॉल इथे फेस केला. निश्चित हा बॉल इथे डॉट बॉल इथे टाकलेला चांगला बॉल. पहिला बॉल फेस केलाय. आता मात्र थोडं दडपण आणि दबाव कमी करायचा प्रयत्न जो गोलंदाज दीपकचा असेल त्या प्रकारे प्रयत्न इथे करतोय दीपक. सुरेख प्रकारचा इथे फटका सजवतो. वा इथे फेकी चांगली आणि विकेटचा पतन. दिलीपला इथे माघारी यावं लागेल. धक्का लागतो अजून म्हणजे बॅटिंग करणारी टीम जुगरेवाडी टीमला. यानंतरचा सामना असेल नानकासवाडी विपक्ष कोळेवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचे. नानकासवाडी विपक्ष कोळेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच रिपोर्टिंग करून घ्यायचे. नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. प्लीज मित्रांनो स्पीड अप घ्या. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल. दीपक विशालच्या विरुद्ध बॉल फेस करतोय. टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा धाव ऍड होते. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजे 50. संघाची ते 50 कंप्लीट होते म्हणजे बॅटिंग करणारी टीम जुगरेवाडी संघाची 50 धावा धावपलकर अंकित झाल्यात. चांगल्या प्रकारचा खेळ सध्याच्या घड्यात दिसून येतोय कारण ज्या प्रकारे बॅटिंग अटॅक आहे ना त्या प्रकारे गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे. हा सुद्धा विश्वास त्यांच्यामध्ये भरभरून भरलाय आणि त्या प्रकारची आता सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय म्हणजेच शिदगाव संघ. खरं सध्याच्या घडीला विचार केला तर वाटलं नव्हतं इतका इथे रोखण्यामध्ये यशस्वी होईल दीपक आणि आता मध्ये दीपकने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून आता आपल्या संघाचा डाव सावरण्याचं काम करतोय दीपक. यावेळी स्टेप आउट केलाय. चौथा खोदून काढलाय बॉल. वाईड स्लोंगाचा क्षेत्रशक्ती ते उपस्थित होता आणि त्याच्याकडून झाली थोडी चूक. त्याचं रूपांतर झालं 3 या धावांमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईने 3 धावा इथे कंप्लीट केल्या. चला नानकासवाडीचा कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच इथे मैदानामध्ये दाखल व्हायचे. रिपोर्टिंग करायचे कॉमेडी बॉक्स मध्ये. इथे नाणेफेकीचा कॉल संपन्न करायचे. नानकासवाडी संघ विनंती असेल तुम्हाला तुमच्या कॅप्टनला इथे लगेच. कोळेवाडी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. आता नानकासवाडी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेचच इथे कॉमेडी बॉक्स मध्ये यायचे. इथे टाकलेला बॉल चांगल्या पद्धतीने बॉल फेस केला आणि निश्चितच ही जाते विकेट. आणखीन लागतोय धक्का म्हणजे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच जुगरेवाडी टीमला. धावपटकर धावा जोडल्यात 53 या आकड्यावर. दीपकचा शेवटचा बॉल असेल.
शेवटच्या बॉल आक्रमण चढवायचा प्रयत्न केला होता, प्रयत्न थोडा फसला, फटका फसला, उंची जास्त होती, अंतर थोडं कमी होतं, तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावचा मानस ते नाही झाला कंप्लीट, आणि तरी सुद्धा चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले होते जुगरेवाले टीमच्या दोन फलंदाजाने. धावपलकर धावा जोडल्या गेल्या, त्या म्हणजेच 53. चला दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे शीतगाव संघाचे. चला स्पीडअप करा मित्रांनो, आधीच खूप उशीर झाला, आता मात्र कोणता उशीर नको. तुम्हाला विनंती करतो सातत्याने, आणि ती सूचना द्यायला लावू नका. यानंतरचा होणारा सामना नानकसवाडी विपक्ष नानकसवाडी विपक्ष कोळेवाडी या दोन संघामध्ये इथे नाणेफेकीचा कॉल संपन्न होत आहे. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या, ते म्हणजे जुगराळी टीमच्या 55, आणि आता मात्र 56 धावांची गरज असेल, ते म्हणजे बॅटिंग करणारी टीम शीतगाव संघाला कशा प्रकारे चेस करतील हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळेस पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला, आणि निश्चित हा बॉल येतो डॉट बॉल. पहिला बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अप्रतिमरित्या हा बॉल फेस केला. वेग चांगला होता या बॉलवर, आणि हा बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट बॉल.
यावेळेस सुरेख प्रकारचा इथे बॉल, अतिशय चांगला बॉल, आणि हा बॉलवर येतोय एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे आणि चितच धावसंख्या एक. श्री गणेशा खातं खोलतय. चांगल्या प्रकारचा खेळ सध्याच्या घड्याळात दिसून येतोय, तो म्हणजे बॉलिंग टीम म्हणजे जुगरेवाडी टीमचा. यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू, अप्रतिमरित्या हा बॉल इथे फेस केला. अतिशय चांगली गोलंदाजी, सुंदर देखणी गोलंदाजी, आगळ्या वेगळ्या स्टाईलने हा गोलंदाजी करतोय. मात्र बॅट्समनला चकवण्यामध्ये माहीर, चांगल्या पद्धतीचा बॉल फेस करतो. यावेळेस सुरेख प्रकारचा लॉफ्टेड ड्राईव्ह केला, सरळ बॅटने खेळून काढलाय. तोपर्यंत डीप मधून क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू होईल फरार. सीमारेषे 12 येतोय हा चौकार. दोन फिल्डरच्या मधून गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल झाला चेंडू निघून गेला. लोंगॉनला क्लिअर करत सीमारेषे पार येतोय हा चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5 आकड्यावर. सुरेख प्रकारचा बॉल, अप्रतिमरित्या हा बॉल सुद्धा फेस केला. सुरेख अतिशय देखणी इथे गोलंदाजी करतो सध्याच्या घडीला गोलंदाज विशाल. क्रमांक 1 चं षटक आणि मात्र सांगत असतो, आणि आम्ही माझ्या संघासाठी सिंहाचा वाटा इथे घेऊन आलोय आणि तशा प्रकारचं योगदान मी माझ्या संघाला देणार, यात काही शंका नाही. 100% योगदान आता सध्याच्या घडीला देत असताना विशाल नावाचा गोलंदाजी ट्रॅकवर असेल सज्ज. सुजितचा फटका इथे रिव्हर्स अटेंड करायचा होता. पाहूया लाऊड अपील केले पंचांकडे. विकेट किपरने पण पंचांनी अपील फेटाळली आणि पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 6 या आकड्यावर. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. मी म्हटलं होतं बॅटिंग अटॅक ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीची गोलंदाजी अटॅक सुद्धा जुगरेवाडी संघाकडे आहे, आणि तशा प्रकारचा जो माणूस आणि तशा प्रकारचा प्रयत्न जे मात्र आता सध्याच्या घडीला जे करतात जुगरेवाडी टीम, आता मात्र पाहावं लागेल येणारे 24 चेंडू अद्याप या इनिंग मधले शेष असतील आणि कशा प्रकारे 24 चेंडूचा खेळ इथे मात्र होईल काय बिघडेल. येणारे फक्त आणि फक्त 24 म्हणजे 24 बॉल हे ठरवतील. क्रमांक 2 चं षटक मार्गस्थ असेल. गोपीनाथ सन्माननीय रवींद्रजी माळवे साहेब यांचं शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावरून स्थानापन्न व्हायचे. तुम्ही इथे आलात, या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं करण स्पोर्ट्स चषक या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. जाऊया मॅच कडे. हा बॉल पहिलाच बॉल गोपीनाथचा सुद्धा आलाय डॉट बॉल. अप्रतिमरित्या हा बॉल इथे फेस करतोय. बॉलिंग अटॅक चांगल्या प्रकारे सुरू केलाय ते म्हणजे गोलंदाजी करणारी टीम म्हणजे जुगरेवाडी टीमने 7 बॉलचा खेळ इथे समाप्त केला. 7 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 या आकड्यावर. तसेच सन्माननीय इथे नुकताच आगमन झालेले आमचे प्रमुख अतिथी मार्तंड घोडविंदे आणि तसेच त्यांच्या साथीने आलेले तसेच सन्माननीय संतोष भाऊ सासे याचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. मी त्या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की तुम्ही या मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. करण स्पोर्ट चषक 2022 कुडोलीकर या स्पर्धेच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत.
युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक यांचं सुद्धा या करंज स्पोर्ट चषक कुडोलीकर 2022 मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि पाहता पाहता इथे गोपीनाथचे 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू मध्ये आपल्या अकाउंट मध्ये एक विकेट सुद्धा, एक डाव इथे खर्च केली. यावेळेस इथे पाहावं लागेल, सुरेख प्रकारचा बॉल इथे टाकला, अप्रतिमरित्या हा बॉल फेस केला. निश्चित हा बॉल इथे डॉट बॉल. जसजसे चेंडू पडतात तसतसे इथे मात्र डॉट बॉलची जी समाप्ती जी मात्र वारंवार सातत्याने पाहायला भेटते ती म्हणजे जुगारी टीम कडून. आता पाहावं लागेल पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज यावेळेस करायचा होता. उंची जास्त, अंतर कमी, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि विकेटच्या पद्धत धक्का लागतो अजून म्हणजे दुसरा तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम्स म्हणजेच शितगाव संघाला. न्यू बॅट्समन दाखल झाले सचिन आणि गोलंदाजी ट्रॅक गोपीनाथ. यावेळेस शॉर्ट बॉल गुडलँड स्पॉट मध्ये पडल्यानंतर जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या प्रकारची सध्याच्या घडीला गोलंदाजी केली ती मात्र गोपीनाथने. पाहता पाहता एक 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल 8 धावांमध्ये खर्च केला ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीम्स म्हणजेच झुगरेवाडी टीमने. आता मात्र गोपीनाथने क्रमांक 2चं षटक मार्गस्थ होत होता आणि 2चं षटक जे हाताळलं आणि आता फक्त आणि फक्त त्याने 2 धावा खर्च केल्या. आपल्या अकाउंट मध्ये एक विकेट सुद्धा कॅरी केली. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला जी मध्ये दिसण्यात आली गोपीनाथ कडून. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या मध्ये 8 धावा जोडल्या गेल्या धावफलकावर आणि मात्र क्रमांक 3चं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ असेल कुणाल. आगळ्या वेगळ्या स्टाईलने आपली गोलंदाजी करतो विशाल गोलंदाजी ट्रायकोट सज्ज असेल. क्रमांक 1चं षटक ज्याने हाताळलं होतं म्हणजे तो विशाल फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आता मध्ये पाहावं लागेल क्रमांक 3चं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेस सुरेख प्रकारचा बॉल, अप्रतिमरित्या हा बॉल इथे फेस केला विशालने. पहिलाच बॉल होता आणि निश्चितच हा बॉल सुद्धा डॉट काढण्यामध्ये यशस्वी झाला. इथे मात्र पाहावं लागेल तर आतापर्यंत 7 चेंडू त्याने मात्र फेस केले. 7 चेंडू मध्ये बरेचसे इथे डॉट बॉल सुद्धा पाहायला भेटले आणि निश्चितच यावेळेस सुरेख प्रकारचा इथे फटका सजवायचा होता. गॅप सिलेक्शन चांगला करायचा होता. गली पॉइंटच्या मधून गोळीच्या वेगाने काढायचा प्रयत्न केला होता. निश्चित हा बॉल वर एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपळ करत धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्राय करून सज्ज असेल. यावेळी सूर्य एक प्रकारचा बॉल भन्नाट वेग गतीमध्ये केला परिवर्तन. चेंज द पेस वेगाने बॉल टाकतोय. बॅट्समनला इथे बॉल समजत नाही विशालचे आणि हा बॉल सुद्धा डॉट बॉल येतोय. आतापर्यंत 2 डॉट बॉल इथेच्या गोलंदाजी मधून पाहायला भेटले आणि निश्चितच 6 धावा पहिल्या ओव्हर मध्ये खर्च केल्या. तशा प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला विशालच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड खेळायचा होता. इथे पाहावं लागेल निश्चितच एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपळ धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 10 या आकड्यावर. सध्याच्या घडीला विचार केला तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सध्या करतोय तो म्हणजेच कुणाल विशाल. आणि आता मात्र पाहावं लागेल पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 2 धावा खर्च केल्या आणि पुन्हा त्या विशालचा बॉलवर थोडा अटॅक करण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारे अटॅक सुरू करायचा होता त्या प्रकारे अटॅक इथे सुरू केला तो म्हणजेच चेंडू निघून गेला.
डीप फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करत कापत चिरत भेदत चेंडू होतोय फरार सीमा रेषे पार येतोय हा चौकार. आता मात्र संकटाचे सावट मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम्स म्हणजेच शितगाव संघ आता संकट दूर करावं लागेल. यावेळेस इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावचा इथे माणूस असेल पण निश्चितच 2 धावा इथे समाधान मानावं लागलं ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम शितगाव संघाला. इथे दडपण दबाव जेव्हा मात्र दिसतो बॅटिंग करणाऱ्या टीम्स म्हणजेच शितगाव टीमवर जुगरेवाडी सारखा संघ आपल्या समोर खेळतोय तेव्हा मात्र वाटलं होतं की तेव्हाच कुठेतरी एक दडपण मनामध्ये भीती होती ती म्हणजे शितगाव संघाच्या. आता मात्र जी भीती होती तिला इथे सातत्यात आणलंच म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम्स म्हणजेच जुगरेवाडी संघाने. आतापर्यंत धावपळकावर धावा जोडल्या गेल्या त्यामध्ये 16 या आकड्यावर. अजूनही टार्गेट खूप मोठा आहे. कुठपर्यंत पोहोचू शकतात त्या टार्गेट पर्यंत हे सुद्धा बॅटिंग करणारी टीम इथे सांगून देईल का. शितगाव संघ सध्याच्या घडीला मनामध्ये भीती होती त्या भीतीला सातत्यात आणण्याचं काम जे मात्र केलं म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं जुगरेवाडीने. आता मात्र पाहावं लागेल क्रमांक 4चं षटक मार्गस्थ असेल. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूचा खेळ इथे केला जो मात्र बॅटिंग करणारी टीम आणि फक्त 16 धावा मात्र कोटण्यामध्ये यशस्वी झाल्या. आणि आता येणारे अजूनही 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये मोठा टार्गेट सेट करायचे तशा प्रकारे एक त्यांच्या एक ध्येय असेल. प्रयत्न करावे लागतील पण आता मात्र प्रयत्नांना यश इथे मात्र येत नाहीये. बॉलवर अटॅक करायचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने 18 बॉल मध्ये केला पण बॉलिंग अटॅक इतका सुरेख आणि अप्रतिम पाहायला भेटला की विशाल ने आतापर्यंत फक्त 14 धावा फक्त खर्च केल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 6 धावा त्यानंतर 8 धावा आणि गोपीनाथ नावाचा गोलंदाज मिडल ऑर्डर म्हणजे सेकंड ओव्हरचा इथे स्पेल त्यांनी कंप्लीट केला. त्यानंतर फक्त 2 धावा खर्च केला. चांगल्या प्रकारची बॉलिंग त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. पाहूया पहिलाच बॉल अटॅक चढवला हल्ला चढवला चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत येतोय हा A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. क्रमांक 4चं षटक मार्गस्थ आहे. प्रवीणचं स्वागत केलंय पहिल्या बॉलवर ते म्हणजेच भावेशने मिडल ऑर्डर साठी आलेला बॅट्समन. यावेळी शॉर्ट बॉल हुक केलं सुरेख प्रकारचा फटका इथे पाहायला भेटला आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं फ्लाय करून चेंडू होतो फरार सीमारेषे पार येतोय हा भावेशच्या बॅट मधून. दुसऱ्या बॉलवर हा चौकार. यावेळी सुरेख प्रकारचा इथे पाहावं लागेल ज्या प्रकारची फलंदाजी हवी होती ती फलंदाजी इथे सुरुवात केली. भावेश नावाचा वादळ या मैदानामध्ये घुंगवतोय आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 32. ज्या प्रकारे इथे फलंदाजी हवी होती आता मात्र 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. सामना रंगेल जुगरेवाडी टीम जिंकेल का शितगाव टीम याचा प्रश्न इथे पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर इथे देणारे फक्त 9 चेंडू ठरवतील. 3 चेंडूवर इथे 16 धावा खर्च केल्यात तो मात्र गोलंदाजी करणारा प्रवीणने. आता पाहावं लागेल पुन्हा एकदा भावेश यावेळेस इथे पाहूया लिडिंग आणि 2 फिल्डरला चकवून चेंडू होईल फरार सीमा रेषे पार. आता काय घडेल 8 चेंडू 20 धावांची गरज. प्रवीण नावाच्या गोलंदाजावर इथे चढवलाय आक्रमण आणि आता पाहावं लागेल भावेश नावाचा वादळ या मैदानामध्ये घुंगवतोय. ज्या प्रकारे मिडल ऑर्डरला इथे मी फलंदाजी का करतो याचं चोख प्रत्युत्तर इथे दिलंय. आतापर्यंत
सुरेख प्रकारे इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन इथे चेंडू होईल फरार सीमारेषे पार येथे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करून भावेच्या बॅट मध्ये आणखीन एक धमाका आणखीन एक चौकार. तसेच या कुडोली गावाचे गोड व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा या मंचावर आगमन झालंय. सचिनजी केंबारी साहेबांचं इथे नुकताच आगमन झालं त्यांचं सुद्धा या करंज स्पोर्ट चषक कुडोली यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सात चेंडू 16 धावांची गरज असेल सेकंड राऊंड साठी. यानंतरचा सामना असेल नानकासवाडी आणि कोळीवाडी. दोन्ही संघांनी इथे सज्ज राहायचे प्लीज. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. 7 बॉल 16 धावा. कशा प्रकारे सामना चेस होईल हा सुद्धा पाहावं लागेल. जी भीती होती प्रवीणची जे दडपण होतं ते दडपण इथे कमी करायचा प्रयत्न इथे केलाय तो म्हणजे बॅट्समन भावेशने. पाहूया भावेश पुन्हा एकदा भावेशच्या विरुद्ध अटॅक करण्यासाठी सज्ज असे. प्रवीण झुंज लागले झुंजामध्ये वर्चस्व गाजवतोय यावेळेस. इथे पाहावं लागेल काय घडतंय मैदानामध्ये आणि पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 40 आकड्यावर. विकेट भावेची विकेट जी इम्पॉर्टंट जी विकेट होती ज्याच्यासाठी जाळं रचलं होतं त्यामध्ये भावेश नावाचा फलंदाज इथे मात्र अडकला आणि निश्चित न्यू बॅट्समन दाखल झाला मल्हारी नावाचा. आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी या दोन संघामध्ये होते. भावेश नावाचा फलंदाज इथे मात्र मोठे फटके खेळत होता त्याला मात्र एक मनामध्ये भीती होती. प्रश्नचिन्ह उभा होता. प्रश्नाचं उत्तर जे मात्र प्रवीणने दिले. पहिल्या बॉल पासून एक अटॅक सुरू केला होता भावेशने. प्रथमच्या क्रमांक 1च्या बॉलवर पहिला एक मोठा फटका म्हणजे षटकार पाहायला भेटला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर एक चौकार पाहायला भेटला. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर एक षटकार पाहायला भेटला. चौथ्या बॉलवर एक चौकार पाहायला भेटला. 5व्या बॉलवर चौकार पाहायला भेटला आणि पुन्हा एकदा प्रवीण नावाच्या गोलंदाजाने कमबॅक करायचा प्रयत्न केला आणि निश्चितच भावेची विकेट इम्पॉर्टंट होती आणि ती मॅचचा एक टर्निंग पॉइंट ठरू शकते का याचं उत्तर जे मात्र 6 बॉल देतील. पाहावं लागेल. क्रमांक 5चं षटक मार्गस्थ असेल. प्रवीण वैभव नावाचा गोलंदाज इथे सज्ज असेल गोलंदाजीसाठी. आता मात्र पाहावं लागेल चांगल्या प्रकारे इथे सामना रंगतोय. दोन संघ अशी चांगली अशी लढत देत आहे. दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. प्रयत्न मात्र दोन्ही संघ चांगले करतात आणि प्रयत्न तगडे असतील तर आयुष्यात मात्र यशाला पर्याय नसतो आपल्या समोर. आणि इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा खेळ हे दोन संघ करतात. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली. आतापर्यंत चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. दोन्ही संघाला एकाला रोखणं गरजेचं आहे. एकाला मात्र धाव येणं गरजेचं आहे. यामध्ये झुंज लागते. वर्चस्व कोण गाजवेल. 7 चेंडू आणि 16 धावा. पहिलाच बॉल यावेळेस फुलटा अशी तर संधी होती. संधीचं सोनं झालं नाहीये आणि गॅप सिलेक्शन चांगला केला होता. तोपर्यंत 2 धावा इथे चिट्याच्या चपलाईने कंप्लीट केल्या आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटले. आता मध्ये जिंकण्यासाठी समीकरण असेल ते म्हणजे 5 चेंडू
5 चेंडू 14 धावांचं. काय घडेल काय बिघडेल येणारे फक्त 5 चेंडू ठरवेल. 5 चेंडू 14 धावा. आता मध्ये इम्पॉर्टंट असा सामना पाहावं लागेल पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस बॉल सरळ बॅटने खेळून काढले. वार्डिस लोंगावचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. पाहता पाहता पाहूया. आणि इथे विकेटचं पतन धक्का लागते बॅटिंग करणारी टीम म्हणजे शिदगाव संघाला. ज्या प्रकारे दोन्ही टीम इथे संघर्ष करतात, दोन्ही टीम इथे प्रयत्न करतात, अजूनही कोणता संघ इथे सामना सोडायचं नाव घेत नाहीये. आणि पाहावं लागेल इथे ज्या प्रकारे मेहनत जिद्द कष्ट इथे दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटते. आता मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 13 धावा. सामना सोडायचं नाव घेत नाहीये. एक सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघर्ष करतात. एक मात्र रोखण्याचा प्रयत्न करतोय, एक धाव येण्याचा प्रयत्न करतोय. पण पाहूया अपयश दोघांना यश अपयश दोघांकडून दिसायला भेटतंय. एकाला यश येते एकाला अपयश येते. एकाच्या पदरात पडेल दुःखाची भाषा आणि एकाच्या पदरी पडेल आनंदाची वार्ता. पाहूया कोण होणार कोणावर भारी आणि कोण जाईल निराशेच्या घरी. यावेळी सूर्य एक प्रकारचा फुलटॉस बॉल इथे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक झाली चूक आणि सामन्यामध्ये आला अजून रंगत. आता मात्र 3 चेंडू 9 धावांची गरज. काय होईल काय बिघडेल 3 चेंडू ठरवतील. 3 चेंडू 9 धावांची गरज असेल. कशा प्रकारे सामना इथे चेस करेल. एक चेस करण्यासाठी सज्ज असेल, एक फेस करण्यासाठी सज्ज असेल. पाहावं लागेल 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. आता मात्र काय घडेल. प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. दोन संघ झुंज देतात. दोन संघ मात्र प्रयत्न करण्यापासून चांगले असे इथे पाहायला भेटते त्यांच्या माध्यमातून. इथे कोणी सामना सोडायचं नाव घेत नाहीये. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर वैभव इथे सज्ज असेल. आता मात्र फलंदाजीसाठी सचिन ज्याने चांगल्या प्रकारे फटकेबाजी या मॅच मध्ये केले आणि त्याच्या साथीने साथ देणार रमेश स्ट्राइक एंडवर असेल, नॉन स्ट्राइक एंडवर असेल. सॉरी. पाहूया पुन्हा एकदा प्रवीण. यावेळेस सूर्यप्रकारचा इथे बॉल टाकला आणि निश्चितच भन्नाट वेग गतीमध्ये केला परिवर्तन. ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती, ज्या प्रकारची विकेट हवी होती सचिनजी, ती मात्र जाणली होती आणि त्याच्यासाठी जाळं रचलं होतं. ती विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली आणि आता मात्र कुठेतरी हा सामना आपल्या खिशात गाळायचा प्रयत्न असेल तो म्हणजे गोलंदाजी करणारी टीम जुगरेवाडीची. आता मध्ये जिंकण्यासाठी 2 चेंडू 9 धावांची गरज. सामना थोडा येता पाहावं लागेल या बॉलवर कशा प्रकारे हा सामना कोणाकडे झुकेल या बॉलवर ठरेल. 2 चेंडू 9 धावांची गरज असेल. हॅलो 2 चेंडू 9 धावा. या बॉलवर जर मोठा फटका आला तर प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागतील, यात काही शंका नाहीये. वैभव पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळेस अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. बॉल बॅटच्या रनआउट मध्ये आला नाही. पाहावं लागेल काय घडतं इथे आणि विकेटचं पतन. आता मात्र 1 चेंडू 8 धावांची गरज. तसेच इथे आता नुकताच एक मोठे व्यक्तिमत्वच म्हणजे वडपे टीमचे ओनर जॉनी सोंगाड यांचे नुकताच इथे शुभ आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी लगेचच या मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचे. प्लीज सर या मंचावर स्थानपन्न व्हा. स्वागत आहे. करण स्पोर्ट चषक कुडोलीकर यांच्या वतीने आपलं सरच या स्वागत आहे या मंचावर. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या कडे. आता मात्र औपचारिकता पण पाहावं लागेल मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 1 चेंडू 8 धावांची गरज. कोणताही 9 चेंडू जर फेस केला नाही तर निश्चित हा सामना जुगरेवाडी टीम सहजरित्या इथे जिंकू शकते. यावेळेस सूर्यप्रकारचा उशिराने येणारे आणि टिपला जाईल. संपला पूर्णपणे शिदगाव संघाचाच खेळ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा याच गावचा भूमिपुत्र आवाज म्हणजेच कुडोली गावचे गोड व्यक्तिमत्व
सचिनजी केंबारे सरांना. थँक्यू सो मच.